नमस्कार, स्वागत आहे तुमचं हर्षदास किचनमध्ये। इथे बघू शकता किती छान अशा मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत वाळवून। तर इथे दोन पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे, त्या म्हणजे एकच मसाल्यातून तयार होतात। ही तुम्ही जे बघत आहात ती आहे इन्स्टंट मिरची, जी तुम्ही तोंडी लावण्याकरता लगेचच बनवून खाऊ शकता। त्याच मसाल्यातून, मुख्य म्हणजे आपण त्याच मसाल्यातून ती बनवणार आहोत आणि ती तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही वरण भातासोबत किंवा भाकरी चपाती कशासोबतही तुम्ही खाऊ शकता। खूप टेस्टी लागते। चला तर मग इथे लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर ही रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे बनवायला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहे मी। तर त्या अगदी कमी तिखट आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही तिखट मिरची घेतली तरी सुद्धा चालेल, पण मी इथे कमी तिखट मिरचीचा वापर केलेला आहे। आणि त्या आपल्याला मस्त स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला कट करून घ्यायचे आहे। तर मी इथे मध्ये त्याला उभी कट करून घेत आहे। तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही याचे 2 ते 3 भाग करू शकता। आता इथे मस्त सर्व मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे। यानंतर आपण एक मसाला बनवून घेऊया। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये घेतलेला आहे अर्धी वाटी धने, पाऊण वाटी जिरे आणि 1 चमचा मेथी दाणे। आता हे सर्व आपल्याला मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहे। खूप जास्त आपल्याला काळपट त्याला करायचं नाही किंवा खूप असं करपू द्यायचं नाही, ते फक्त आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहे। आणि आता ताटामध्ये थंड करायला ठेवायचे आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला त्याला बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे त्याची भरड बनवून घ्यायची आहे। खूप अगदी असं बारीक आपल्याला करायचं नाही, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचं टेक्स्चर आपल्याला ठेवायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मसाला आपला अगदी सोपा आणि साधा आहे। सगळ्यांच्याच घरामध्ये मेथी दाणे, जिरे आणि धने उपलब्ध असतातच, तर हा बेसिक मसाला आहे। आता इथे मी दही घेतलेलं आहे, ते खूप असं आंबट आहे, तर आंबटच दही आपल्याला घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला जसा लागेल तसा तुमच्या अंदाजाप्रमाणे, मी इथे तुम्हाला आता प्रमाण सांगत नाही, थोडंसं कमी जास्त झालं तरी सुद्धा चालतं, काही हरकत नाही। आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे तो जो आपण मसाला केलेला होता तो मसाला घातलेला आहे। त्यामध्ये हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मस्त असं सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, सर्व मसाला, मीठ आणि हळद दह्यामध्ये। यानंतर छान असं त्याच्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्व मिरची घालायची आहे। मिरचीला आपण छान अशी कट केलेली आहे, त्यामुळे सर्व मसाला आणि दही त्यामध्ये आतपर्यंत मुरला जातो, त्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने सर्व मिरच्या कट करून घ्यायच्या असतात। तर तुम्ही शक्यतो 2 भाग केले तरी सुद्धा चालेल, म्हणजे त्यामध्ये तो छान असा मुरला जातो, पण मी इथे अख्ख्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता ह्या सर्व मिरच्या त्यामध्ये टाकायच्या आहे आणि आपल्याला 2 ते 3 तास त्याला मुरवत ठेवायचं आहे दह्यामध्ये। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रात्रभर ह्या मिरच्या मुरवत ठेवल्या तरी सुद्धा चालेल, म्हणजे रात्री ही प्रोसेस करायची आणि सकाळी वाळवत घालायची आहे। त्या अजिबात खराब होत नाही किंवा त्याला वास येत नाही, काही हरकत नाही। तुम्ही रात्री जरी ही प्रोसेस केली तरीसुद्धा त्यामध्ये दह्यामध्ये मिरच्या सर्व मुरवून घ्यायच्या। तर इथे मी 2 ते 3 तास मुरवलेलं आहे, कारण खूप आंबट दही होतं, त्यामुळे मी इथे फक्त 2 ते 3 तास असं त्याला मुरवून घेतलेलं आहे। आता इथे बघू शकता आपल्याला कडकडीत उन्हामध्ये यामधील सर्व मिरच्या काढून घ्यायच्या आणि उन्हामध्ये वाळवत घालायच्या आहे। तर मी इथे दुरडीमध्ये ह्या मिरच्या वाळवणार आहेत, कारण याचं प्रमाण कमी असल्यामुळं मी अशा पद्धतीने ह्या वाळवणार आहे। तुम्ही जर खूप जास्त प्रमाणात मिरच्या बनवणार असाल तर त्या एखाद्या कापडावरती वाळवत घातल्या तरीसुद्धा चालेल किंवा अशा पद्धतीने वाळवल्या तरीसुद्धा चालेल। आता त्यामधील सर्व मिरच्या मी उपसून घेतलेल्या आहे, म्हणजे त्यातून काढून घेतलेल्या आहे, बघू शकता। आणि दुरडीमध्ये अशा पद्धतीने छान त्याला वाळवण्यासाठी काही मिरच्या मी पेपरवरती वाळवत घालणार आहे या पद्धतीने। तर अशा पद्धतीने सर्व मिरच्या आपल्याला 1 ते 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहे। 2 दिवसामध्ये अगदी ह्या मिरच्या खूप छान अशा वाळून तयार होतात। आता हा जो मसाला आहे, जे दही आणि मसाला यामध्ये आपण एकत्र केलेला, यामधील ज्या आपण मिरच्या काढून वाळू घातलेल्या आहे, तो जो मसाला उरलेला आहे त्याचा आपण इन्स्टंट मिरची तयार करणार आहोत। तर त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने सर्व मिरच्या कट करून घ्यायच्या आहे, बारीक कट करायच्या आणि त्यामध्ये आपण ह्या शिजवून घेणार आहोत। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता। खूप छान अशी ही मिरची लागते, जेवणासोबत तोंडी लावायला नेहमीसुद्धा तुम्ही अशा बनवून ठेवू शकता। फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवससुद्धा ह्या राहतात आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम अशा लागतात। तर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व त्या मसाल्यामध्ये सर्व मिरच्या कट करून टाकायच्या आहेत आणि मस्त अशा सर्व मसाला आटेपर्यंत किंवा तो सर्व घट्ट होईपर्यंत त्या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ह्या मिरच्या तयार होतात।
म्हणजे आपला मसालासुद्धा वाया जात नाही आणि इन्स्टंट अशी आपल्याला मिरचीसुद्धा खायला भेटते. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान आणि टेस्टी लागते. तर बघा आपली इन्स्टंट दह्यातील मिरची ही सुद्धा तयार झालेली आहे. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ही मिरची नेहमीसाठी बनवून ठेवू शकता. खूप छान लागते, एकदा नक्की करून बघा. आता हा दुसरा दिवस आहे, बघू शकता अर्ध्या अशा पद्धतीने ह्या मिरच्या वाळलेल्या आहेत. तर आता हा तिसरा दिवस आहे. तर बघू शकता इथे आपल्या सर्व मिरच्या अशा वाळून तयार झालेल्या आहे. मस्त असा कलर आलेला आहे. अगदी कडकडीत आणि कुरकुरीत अशा ह्या मिरच्या वाळलेल्या आहे. आपल्याला ह्या मिरच्या अगदी कुरकुरीत अशा वाळवून घ्यायच्या आहे, म्हणजे ते वर्षभर खराब होत नाही. छान पद्धतीने वाळवल्यानंतर ह्या मिरच्या आपण 1 वर्षभरासाठी सुद्धा स्टोअर करू शकतो आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण जेवणाकरिता, तोंडी लावण्याकरिता अशा पद्धतीने तळून खाऊ शकतो. अगदी आपल्याला तेल जास्त कडक करायचं नाही. अगदी गरम केलं तर तुम्ही बघू शकता त्यामध्ये जर मिरची टाकलेली होती ती खूप अशी काळपट झालेली आहे. त्यानंतर मी गॅस बंद केला आणि मस्त अशा ह्या मिरच्या तळून घेतलेल्या आहे. तर ह्या मिरच्या तळायला खूप जास्त तेल लागत नाही, पण माझ्याकडून ते जास्त झालं होतं, तर अशा पद्धतीने ते तेल घाण होतं. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते, ह्या मिरच्या तळताना अगदी छोट्या पॅनमध्ये आणि कमी तेलामध्ये भाजून घेतल्या तरीसुद्धा अगदी परफेक्ट तयार होतात. इथे तयार आहे आपली मस्त अशी वाळवलेली दह्यातील सांडगी मिरची. तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, खायला अप्रतिम अशी लागते. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने आपण सर्व रेसिपीज घेऊन येत असतो, तर त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.